आता जाणून घेऊया कर्क लग्न असलेल्या व्यक्तींसाठी ऑगस्ट 2026 हा महिना कसा राहणार आहे. मंडळी, कर्क लग्नासाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यात होणारे ग्रह परिवर्तन तुमच्या आर्थिक स्थितीवर, कुटुंबावर, करिअरवर आणि आत्मविश्वासावर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर थेट परिणाम करणार आहेत. काही ग्रह तुमच्या बाजूने उभे राहणार आहेत, तर काही गोष्टींमध्ये संयम आणि शहाणपणाची गरज भासणार आहे. म्हणून हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. महिन्याची सुरुवात. शुक्रदेवांचा प्रभाव. महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्रदेव कन्या राशीत प्रवेश करतात. कर्क लग्नासाठी हा तृतीय भावातील गोचर आहे. तृतीय भाव म्हणजे पराक्रम, धैर्य, संवाद, लेखन, मार्केटिंग, सोशल मीडिया, लहान प्रवास आणि भाऊ बहिणी. या काळात तुमचा आत्मविश्वास निश्चितच वाढेल. बराच काळ मनात असलेली एखादी योजना आता प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रेरणा मिळेल. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, यूट्यूब, ब्लॉग, डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन शिक्षण किंवा फ्रीलान्सिंग सारख्या क्षेत्रात काम करत असाल, तर नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. मात्र शुक्रदेव येथे नीच राशीत असल्यामुळे प्रत्येक संधी स्वीकारण्यापूर्वी तिची नीट पडताळणी करा. कोणाच्याही गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. संवाद हा यशाचा मंत्र. या महिन्यात तुमची वाणी अनेक कामे सोपी करू शकतात, परंतु एखाद्या क्षणी रागाच्या भरात बोललेले शब्द अनेक वर्षाचे नाते बिघडवू शकतात. विशेषतः भाऊ बहिणी, शेजारी, मित्र किंवा सहकारी यांच्याशी बोलताना संयम ठेवा. लक्षात ठेवा, या महिन्यात तुमची भाषा तुमचे भाग्य ठरवणार आहे. मंगळदेवांचा प्रभाव. यानंतर मंगळदेव मिथुन राशीत प्रवेश करतात. कर्क लग्नासाठी हा द्वादश भावातील गोचर आहे. द्वादश भाव म्हणजे खर्च, परदेश, रुग्णालय, अध्यात्म, झोप आणि अंतर्मन. या गोचरामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः आरोग्य, प्रवास, घरातील अनावश्यक वस्तू किंवा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च होऊ शकतो. म्हणून आर्थिक नियोजन अत्यंत आवश्यक आहे. उत्पन्न वाढत असले तरी बचतीकडे दुर्लक्ष करू नका. परदेशाशी संबंधित संधी. जर तुम्ही परदेशात नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज केला असेल किंवा परदेशी कंपनीसोबत काम करत असाल, तर या महिन्यात काही सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. जुन्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील. कागदपत्रे पूर्ण ठेवणे मात्र अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मंगळदेव द्वादश भावात असल्यामुळे झोप पूर्ण न होणे, डोळ्यांचा थकवा, रक्तदाब, मानसिक ताण आणि अपचनासारख्या तक्रारी जाणवू शकतात. विशेषतः रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा लॅपटॉप वापरणाऱ्यांनी काळजी घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा नक्की लाभ घ्या. बुधदेवांचा गोचर. यानंतर बुधदेव कर्क राशीत प्रवेश करतात. हा गोचर तुमच्या लग्न भावात होत आहे. हा अत्यंत शुभ मानला जातो. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळे आकर्षण निर्माण होईल. लोक तुमचे बोलणे ऐकतील. तुमच्या मताला महत्त्व मिळेल. नवीन लोकांशी ओळखी वाढतील. मुलाखती, प्रेझेंटेशन, व्यावसायिक चर्चा आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही प्रभावी ठराल. करिअरमध्ये बदल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर या महिन्यात योग्य संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. काही जणांना पदोन्नतीची किंवा वेतनवाढीची शक्यता देखील आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा महिना मिश्र पण सकारात्मक आहे.
उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील, पण त्याच वेळी खर्चही वाढेल. म्हणून उत्पन्न वाढले म्हणून खर्च वाढवण्याची चूक करू नका. लहान लहान बचत पुढे मोठा आधार ठरू शकते. सूर्यग्रहणाचा प्रभाव. ऑगस्ट महिन्यात होणारे सूर्यग्रहण कर्क लग्नासाठी आर्थिक आणि संवादाशी संबंधित क्षेत्रामध्ये सावधगिरीचा इशारा देते. 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान मोठी गुंतवणूक टाळा. कोणालाही पैसे उधार देऊ नका. नवीन भागीदारी करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक वाचा. ग्रहणाच्या काळात मन शांत ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. सूर्यदेवांचा सिंह राशीतील प्रवेश. 17 ऑगस्ट नंतर सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करतील. हा तुमच्या द्वितीय भावातील गोचर आहे. यामुळे आर्थिक बाबतीत सुधारणा होऊ शकते. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. जुनी अडकलेली रक्कम परत मिळू शकते. कुटुंबातील वातावरणही हळूहळू सुधारेल. पण बोलण्यात अहंकार येऊ देऊ नका. कधीकधी सत्य बोलण्याची पद्धत चुकीची असेल तर त्याचे परिणाम नकारात्मक होतात. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात. मात्र कोणत्याही नात्याला वेळ द्या. घाईघाईने निर्णय घेऊ नका. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराला पुरेसा वेळ द्यावा. कामाच्या व्यापामुळे नात्यात अंतर निर्माण होऊ देऊ नका. लहान सहलीचे नियोजन केल्यास नात्यातील गोडवा वाढेल. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, तांत्रिक अभ्यासक्रम किंवा परदेशी शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. नियमित अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळू शकते. महिन्याच्या शेवटी बुधदेवांचा सिंह राशीतील प्रवेश. महिन्याच्या शेवटी बुधदेव दुसऱ्या भावात प्रवेश करतील. यामुळे आर्थिक नियोजन सुधारेल. संवाद अधिक प्रभावी बनेल. व्यावसायिक चर्चांमध्ये यश मिळेल आणि कुटुंबातील वातावरण अधिक आनंददायी होईल. चंद्रग्रहणाचा प्रभाव. महिन्याच्या शेवटी होणारे चंद्रग्रहण मानसिक चंचलता वाढवू शकते. या काळात नकारात्मक विचारांपासून दूर राहा. अनावश्यक वाद टाळा आणि शक्य तितका वेळ अध्यात्मासाठी द्या. या महिन्याचे उपाय. कर्क लग्नाच्या व्यक्तींनी या महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शिवाची उपासना करावी. शिवलिंगावर जलाभिषेक करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. सोमवारी शक्य असल्यास दूध किंवा तांदळाचे दान करावे. तसेच आई वडिलांचा आशीर्वाद घेणे विसरू नका. त्यांच्या आशीर्वादामुळे अनेक अडथळे सहज दूर होऊ शकतात. निष्कर्ष. एकूणच पाहता कर्क लग्नासाठी ऑगस्ट 2026 हा महिना आत्मविश्वास वाढवणारा, आर्थिक संधी देणारा, करिअरमध्ये प्रगती घडवून आणणारा, परदेशाशी संबंधित शुभ संकेत देणारा आणि अध्यात्माकडे अधिक वळवणारा महिना ठरणार आहे. फक्त खर्चावर नियंत्रण ठेवा, बोलण्यात संयम ठेवा आणि कोणताही मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या. नेहमी लक्षात ठेवा, ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त योग्य मार्ग दाखवतात, पण आपले कर्मच आपले भविष्य घडवते. मी आहे ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी, म्हणजेच तुमचे ॲस्ट्रो दोस्त के आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत सिंह लग्नासाठी ऑगस्ट 2026 कसा असणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.